जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही कालच्या दिवसापर्यंत सध्या महत्त्वाचे जे ऑप्टिंग आउट संदर्भात जी प्रक्रिया होती, तर ती प्रक्रिया सध्या बघा पूर्ण ही झाली असेल। तर आशा करूया की आपले जे काही संपूर्ण जे निवड झालेले नवनियुक्त शिक्षक आहे, तर त्यांनी जे काही ऑप्टिंग आउट संदर्भात यस किंवा नो जी प्रक्रिया बघा पूर्ण केली असेल, जेणेकरून जी काही पुढील प्रक्रियामध्ये बघा मुलाखत राऊंडमध्ये त्यांना सहभाग घ्यायचा किंवा नाही, तर त्या संदर्भात जी स्टेटस असेल तर तो त्यांनी बघा पूर्ण जे कंप्लीट केला असेल। तर सर्वांचं एकदा पुनश्च बघा आभार व्यक्त करतो। ज्यांनी नो केलं असेल तर त्यांनी बघा महत्त्वाचं जे काही उमेदवार आहे, तर त्या उमेदवारांना अधिकाधिक बघा चान्स त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशा पद्धतीने सध्या तरी जी काही महत्त्वाची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे सध्या इतर ज्या काही जिल्हा परिषद होत्या, त्यानंतर महानगरपालिका होत्या, तर त्यांचं सध्या बघा जे समुपदेशन किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे राऊंड आहे, तर ते राऊंड सध्या बघा सुरू आहे। आणि अशाच ज्या काही जिल्हा परिषदचे असेल, तर जिल्हा परिषदचे जवळपास 6 ते 8 पर्यंत ज्या जिल्हा परिषद आहे, तर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या बघा झालेलं आहे। आणि उर्वरित जे काही मनपा असेल किंवा मग सध्या नपा असेल, तर त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र सध्या इश्यू झालं आहे। जवळपास मनपामध्ये ठाणे मनपाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे। त्यानंतर मालेगाव मनपाचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र सध्या हे इश्यू करण्यात आलं आहे। ज्यांचं कन्व्हर्टेड राऊंडमध्ये बघा 3150 उमेदवारांची जी लिस्ट लागली होती, तर त्या संदर्भात सध्या जी काही प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया सध्या स्टार्ट झालेली आहे। तर त्या संदर्भात जवळपास जे सध्या आताचं लेटेस्ट पत्र ह्या ठिकाणी बघा जे महत्त्वाचं पत्र ह्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलं आहे, तर ती महानगरपालिकेसंदर्भात आहे बघा। मीरा भाईंदर महानगरपालिका हे जे पत्र आहे ते कालच्या दिवसाला 15/7/2024ला बघा निर्गमित करण्यात आलं आहे। तर ज्यांची सध्या मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये शिफारस झाली असेल, तर अशा उमेदवारांसाठी बघा महत्त्वाचं पत्र आहे। तर हे पत्र प्रति जे काही शिक्षण विभाग मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्र त्यांना या ठिकाणी बघा प्रमुखांना देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये विषय जो आहे, तर तो विषय शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी बाबत म्हणजे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या होणार आहे। तर ह्या इथं जे काही पवित्र प्रणालीमार्फत ज्या उमेदवारांची सध्या शिफारस झाली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेसंदर्भात, तर अशा उमेदवारांनी बघा ज्या त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, तर ते गुरुवार म्हणजे 18/7/2024 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत बघा शिक्षण विभाग जे ठिकाण देण्यात आलं आहे, शिक्षण विभाग दुसरा मजला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भाईंदर पश्चिम येथे उपस्थित राहायचं आहे। आणि ह्या ठिकाणी उपस्थित मध्ये जे संपूर्ण तुमचे डॉक्युमेंट आहे, मूळ डॉक्युमेंट सध्या पवित्र प्रणालीवर जे सध्या प्रमाणपत्र आपण केलं होतं, तर त्याच्यामध्ये जी माहिती दिली होती, तर त्या संदर्भात तुमच्याकडे मूळ डॉक्युमेंट आणि त्यासोबत तपासणी सूची देखील देण्यात आली आहे। तर त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे। तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट सध्या बघा लागणार आहे, किती तारखेपर्यंत लागणार आहे, तर त्या संदर्भात ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, तेथे जाऊन तुम्ही बघा। त्याच्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे। त्या पद्धतीने डॉक्युमेंट तुम्ही तयार हे करून घ्या आणि उपस्थित त्या ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे। तर संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल, तर ते निश्चित एकदा तुम्ही चेक करून घ्या। आपलं सेल्फ सर्टिफाई जो काही फॉर्म होता, अर्ज होता, तर त्या अर्जानुसार आपले डॉक्युमेंट सध्या असायला पाहिजे। तर असं हे मीरा भाईंदर संदर्भात बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 18/7/2024ला सध्या असणार आहे। तसंच बघा इतर ज्या काही जिल्हा परिषद किंवा नगरपालिका मनपा संदर्भात सध्या जो चालू आठवडा आहे, तर ह्या आठवड्यामध्ये त्यांचे देखील पत्र बघा इश्यू होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात। आणि ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे, तर त्या संदर्भात पुढील जी प्रक्रिया असणार आहे ती समुपदेशन संदर्भात असणार आहे। मग समुपदेशनाचे पत्र देखील ह्या चालू आठवड्यामध्ये वर्किंग आठवडा असल्यामुळे तुमचे पत्र देखील इथं इश्यू होणार। आणि लवकरात लवकर हे जे समुपदेशन होऊन सध्या कन्व्हर्टेड राऊंडमधील जे 3150 उमेदवार आहे, तर त्यांना देखील लवकरात लवकर नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे। कारण जे शैक्षणिक वर्ष आहे, तर ते शैक्षणिक वर्ष शाळा चालू होऊन जवळपास बघा जे काही जून महिन्याला शाळा सुरुवात झाली, आता जुलै आहे, म्हणजे 1 महिन्याच्या वरती सध्या बघा शाळा सुरू होऊन कालावधी हा लुटलेला आहे। म्हणजे तुम्हाला नियुक्त्या ज्या आहेत, तर त्या लवकरात लवकर देण्यासंदर्भात शासनाचं प्रयोजन सध्या तरी आहे। तर असं हे एक महत्त्वाचं मीरा भाईंदर महानगरपालिकेसंदर्भात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं पत्र होतं। हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल।
लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी वेळोवेळी आपल्या चॅनलवर भेट देत राहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.